नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या पीपीटी मध्ये आपण पाहिलं की आपल्याकडे किंवा पूर्ण जगामध्ये गुप्त संदेश हा कसा पाठवला जातो किंवा त्याचा इतिहास कसा होता. पर्शिया आणि ग्रीसच्या युद्धाच्या दरम्यान गुप्त संदेश लिहिण्याचे प्रकार सुरू झाले. तर या पीपीटी मध्ये देखील आपण या गुप्त संदेशाचे जे प्रकार आहेत किंवा त्यांचे वहन प्रकार आणि उदाहरणं काय आहेत ते पाहणार आहोत. तर संदेश गूढ किंवा गुप्त कसे बनवावे, तर यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरल्या गेल्या आणि आज देखील वापरल्या जात आहेत ते. तर हिस्टॅरिस हा जो एक व्यक्ती होता किंवा त्याला आपण शास्त्रज्ञ म्हटलं तरी चालेल, ग्रीसच्या शतकातला. तर त्याला एक युक्ती सुचली की स्टॅग्नोग्राफीची कला त्यांनी वापरायला सुरुवात केली. ग्रीक भाषेत स्टॅग्नोस म्हणजे झाकलेला किंवा लपवलेला आणि ग्राफेन म्हणजे लिहिलेला असं म्हणू शकतो आपण. तर जो काही मजकूर आपल्याला पाठवायचा आहे किंवा लपवलेला आणि ग्राफेन म्हणजे लिहिलेला, म्हणजे स्टॅग्नोग्राफी म्हणजे काय, तर लपवलेला मजकूर. तर खूप पूर्वी चीनमध्ये देखील असा प्रकार केला गेला की जो काही संदेश पाठवायचा आहे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला गुप्त संदेश म्हणून पाठवायचा आहे, तर तो संदेश एका तलम अशा रेशमी कापडावर तो संदेश लिहायचा आणि तो जो व्यक्ती आहे तो जो पाठवणारा व्यक्ती आहे, आपण त्याला निरोप्या म्हणूयात, तर तो व्यक्ती ते कापड, त्या कापडाचा बोळा करून खाऊन घ्यायचा, आपल्या स्वतःच्या पोटामध्ये ठेवायचा आणि नंतर ज्या व्यक्तीपर्यंत त्याला जायचं आहे आणि तो त्याला संदेश द्यायचा आहे त्यावेळेस ओकारी काढून, उलटी काढून ते कापड काढलं जायचं आणि त्या व्यक्तीला तो संदेश दिला जायचा. किंवा एखाद्या विशिष्ट झाडाची आपण त्याला शाई किंवा आपण विशिष्ट झाडाचा चीक म्हणूयात, तर त्या चिकानी कागदावरती किंवा कपड्यावरती असा काही संदेश गुप्त लिहायचा. थोड्या वेळाने किंवा सुकल्याच्या नंतरनं ती शाई अदृश्य होऊन जायची आणि मग अदृश्य झालेला तो कागद रिकामा आपण किंवा तो गूढ संदेश घेऊन जाणारा व्यक्ती तो त्याच्याबरोबर घेऊन जात असे. जरी मध्ये कोणी त्याला पकडलं तरी समोरच्याला तो काही संदेश कोरा कागद असल्यासारखं वाटेल, त्यामुळे त्याला काही पकडायचं म्हणजे पकडण्यात येत नसायचं. पण पुढे किंवा समोरच्या व्यक्तीला तो जो संदेश आहे की तो कसा ओळखायचा याचं जर ज्ञान असेल, उदाहरणार्थ संत्र्याचा किंवा कांद्याचा रस हा देखील शाईचा म्हणून वापर केला जायचा. पण अशा शाईनी किंवा अशा चिकानी पाठवलेले जर हे जे काही संदेश असतील, हे जर संदेश एका उष्ण पदार्थाच्या संपर्कात जर आले तर त्यामध्ये आपल्याला तो संदेश दिसू शकतो, लिहिला जाऊ शकतो किंवा वाचता पण येऊ शकतो. तर ह्या अशा प्रकारच्या संदेश पाठवण्याच्या ह्याच्यामध्ये जर तो गूढ संदेश घेऊन जाणारा व्यक्ती जो असेल, जर त्याला जर पकडलं किंवा त्याची बारकाईने जर तपासणी जर करण्यात आली तर असं लक्षात येईल की या व्यक्तीकडे काहीतरी कुठल्या प्रकारचा संदेश आहे. तो त्याच्या हातात असेल, कपड्यांवर लिहिलेला असेल किंवा आपण आधीच्या स्लाइडमध्ये पाहिलं की तो त्याने गिळून घेतलेला असेल, तर त्याची जर बारकाईने जर तपासणी जर केली तर अशा प्रकारचे हे संदेश समजले जायचे. तर याला आपण असं म्हणत की हा एक स्टॅग्नोग्राफीचा एक तोटा देखील होता. मग त्यानंतरच किंवा त्याच्यामुळेच पुढे जाऊन क्रिप्टोग्राफी या तंत्रज्ञानाचा जन्म झाला. तर क्रिप्टोग्राफी म्हणजे काय, तर कुणीतरी कोणाला तरी कसला तरी संदेश पाठवतंय किंवा कुठला तरी मजकूर गुप्त ठेवायचा प्रयत्न करतंय, ही गोष्ट सगळ्यांना माहीत असते. म्हणजे पाठवणाऱ्याला पण माहित आहे की हा संदेश गुप्त आहे, वाचणाऱ्याला ज्याला तो पाठवायचा आहे, वाचायचा आहे, त्याला देखील माहिती आहे की हा संदेश गुप्त आहे. आणि जर मधल्या तिसऱ्या व्यक्तीने जरी तो संदेश मिळवला तरी त्याला देखील समजतंय की हा संदेश गुप्त आहे, पण तो वाचू शकत नाही. कारण का, की त्या भाषेमध्ये जो नेहमीच्या भाषेतील जो काही संदेश असेल, त्या प्रदेशात जी भाषा संवादासाठी वापरलेली असेल, तर तो जो नेहमीची जी भाषातला जो संदेश आहे किंवा मजकूर आहे तो सांकेतिक भाषेत लिहिला जायचा. सांकेतिक भाषेत लिहिणे यालाच तर क्रिप्टोग्राफी म्हणतात. तर हा जो क्रिप्टोग्राफीचा जो निरोप आहे,
हा क्रिप्टोग्राफीच्या तंत्रज्ञानामुळे एक व्यक्ती एकाच वेळेला एकापेक्षा जास्त लोकांना एकच संदेश पाठवू शकत असायचा, ते देखील कोणाला माहीत नसतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीने एकच संदेश 5 वेगवेगळ्या लोकांना पाठवलाय आणि 5ही जणांना पाठवताना त्या संदेशाची सांकेतिक भाषा देखील वेगवेगळी आहे. तर या क्रिप्टोग्राफीच्या पद्धतीमुळे सांकेतिक संदेश पाठवणं किंवा गूढ संदेश पाठवणं हे आणखीनच सुलभ होत झालं. आपण या स्लाइडमध्ये इथे पाहू शकतो की क्रिप्टोग्राफीच्या तंत्रज्ञानाचे आपल्याला फायदे काय होत आहेत ते. इथे पहा, सांकेतिक भाषेमधील संदेश हा 2च लोकांना समजू शकतो. उदाहरणार्थ इंग्रजी भाषेतला संदेश हा अक्षरांची जागा बदलून तयार केला जातो. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की ओरिजिनल मेसेज हा आहे अटॅक ॲट डाऊन आणि यामध्ये उल्लेख केला की ईच लेटर इज शिफ्टेड बाय 2 स्पेसेस किंवा 2 कॅरेक्टरनी 2 अक्षरांनी हा मेसेज पुढे सरकवलेला आहे. म्हणजेच एच्या ऐवजी सी घेणे, एच्या ऐवजी सी हे अक्षर घेणे, टीच्या ऐवजी व्ही घेणे, पुढच्या टीच्या ऐवजी व्ही हे अक्षर घेणे, एच्या ऐवजी सी हे अक्षर घेणे, परत एकदा सीच्या ऐवजी ई, केच्या ऐवजी एम, असं याप्रमाणे हा मेसेज बदलत चालायचा, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला हे लक्षात येणार नाही की यामध्ये काहीतरी बदल केलेला आहे किंवा हा मूळ मेसेज काय. नंतर पुढे चालून स्कायटल या देखील तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. स्कायटल मध्ये आपण असं पाहूयात किंवा या इमेजमध्ये देखील आपण पाहूयात, जो काही गूढ संदेश आहे, ओरिजिनल किंवा मूळ संदेश आहे जो समोरच्या व्यक्तीला पाठवायचा आहे, तो संदेश एका कागदावरती चौकोनांमध्ये लिहिला जायचा. आपण त्याच्यामध्ये पाहू शकता की उदाहरणार्थ हा एक मेसेज दिलेला आहे की आपण आज जेवायला बाहेर जाऊया, असा हा पूर्ण मेसेज आहे. पण तो लिहिताना चौकोनामध्ये लिहायचा. समजा 4चे चौकोन असतील किंवा 3चे असतील किंवा 5चे असतील, ज्याप्रमाणे संदेश आहे, जितका मोठा संदेश आहे त्याप्रमाणे तो लिहिला गेला जायचा. नंतरनं हे जे चौकोन आहेत, हे चौकोन वेगवेगळे करून उभ्या पद्धतीने कापायचे. उदाहरणार्थ इथे आपण पाहूयात, हे पहा, इथे या आधीच्या चौकोनांमधले जो काही मेसेज असेल ते कापून घेतल्याच्या नंतर त्याची अशी एक उभी पट्टी तयार झाली, आ ज ला जा. जे आपण आधीच्या स्लाइडमध्ये जर पाहिलं तर इथे पहा, आ ज ला जा, ह्या अशा उभ्या पट्ट्या कापून घ्यायच्या आणि नंतर या कागदांच्या या ज्या कापलेल्या पट्ट्या ज्या काही तयार होतील त्या एका जाड नळीभोवती गुंडाळून घ्यायच्या आणि ज्या माणसाला तो संदेश पाठवायचा आहे त्याला ती नळी, कागदाची नळी आपण पुढे पाहूयात, हे अशा पद्धतीने ही पाठवली जायची. तर इथे आपण लक्षात घेऊयात की एकदा की आपला मजकूर, पूर्ण मजकूर लिहून झाला की मग हे कागद नीट उभे कापायचे. कसे तर ते आपण आकृतीमध्ये पाहिलेच आहेत. ते झालं की डावीकडून दुसऱ्या रांगेतले चौकोन वरून खाली कापत चालायचे आणि मग तिसऱ्या रांगेतले आणि मग शेवटी आपण आपला संदेश डावीकडून उजवीकडे आडव्या चौकोनांमध्ये लिहिल्यावर हे चौकोन वरून खाली उभे कापल्यामुळे या उभ्या चौकोनांच्या पट्ट्या कुणी वाचल्या तरी त्यांना त्यांचा काहीच अर्थ लागणार नाही. मग ज्या व्यक्तीला हा संदेश पाठवायचा आहे त्या माणसाने या पट्ट्या पुन्हा मूळच्या पद्धतीने या स्कायटलवर चिटकवल्या की त्याला त्याचा जो काही संदेश आहे, ओरिजिनल संदेश जो आहे, त्याला तो मिळणार. तर ही एक पद्धत वापरली गेलेली होती. नंतर पुढे चालून रेल फेन्स टेक्निक ही येत आली. रेल फेन्स टेक्निक मध्ये आपण पाहूयात की या पद्धतीमध्ये मूळ जो काही संदेश असेल त्यामध्ये पाठोपाठचे जे काही अक्षर आहेत ते 2 वेगवेगळ्या ओळींमध्ये लिहिले गेले असायचे. त्यासाठी पहिलं, तिसरं, 5वं अशी अक्षरे जे काय असतील ते पहिल्या ओळीत लिहिणार, तर दुसरं, चौथं आणि 6वं अक्षर हे दुसऱ्या ओळीत लिहिणार. गरजेचं नाही की पहिली, तिसरी, 5वं पहिल्या ओळीतच लिहावं, पण एक सिक्वेन्स राहील आणि ज्याला तो संदेश वाचायचा आहे त्याला पण तो समजेल. तर आपण या आकृतीमध्ये इथे पाहू शकतो की मूळ संदेश काय आहे. खरंच हे सगळं किती गमतीचं वाटतंय ना. तर आपण इथे पाहूयात की पहिला अक्षर इथे ख,
नंतरनं र हा खालच्या लाईनला घेतलाय, दुसऱ्या ओळीमध्ये घेतलाय, परत च हा पहिल्या ओळीमध्ये घेतला, परत नंतरनं हे जे शब्द आहे किंवा अक्षर आहे हे दुसऱ्या ओळीमध्ये घेतलं, परत स हा वरच्या ओळीमध्ये घेतला, त्याचप्रमाणे पुढचा जो ग होता हा पुढच्या दुसऱ्या ओळीमध्ये खाली घेतला, नंतरनं ळ जो आहे तो पहिल्या ओळीमध्ये घेतला. असं करत आपण जर पाहिलं की पहिल्या ओळीतली सगळी अक्षरं अशा पद्धतीने लिहिल्याच्या नंतरनं आणि आता हा संदेश आपल्याला गुप्त करून किंवा गूढ करून पाठवायचा आहे, तर साध्या पद्धतीने जरी लिहिला तर ख च स ळ ती म च ट ना हे अशा पद्धतीचा हा संदेश तयार होईल. हे पहा, ख च स ळ ती म च ट ना. नंतर पुढची ज्या ओळीतली अक्षर आहेत र हे ग की ती की ग ती वा त या पद्धतीने असे. मग हा जो संदेश तयार होईल हा समोरच्या व्यक्तीला फक्त एकमेकांना माहीत असावं की याच्यामध्ये कुठली योजना वापरली आहे की नाही, तर किंबहुना होईल काय की समोरच्या व्यक्तीला जर माहित नसेल तर तो मूळ संदेश काय आहे तो त्याला समजणारच नाही. ठीक आहे, पुढे जाऊयात. तर क्रिप्टो सिस्टीम ही जी काही यंत्रणा नंतरनं सुरू झाली, पुढे जसं आणखीन विज्ञानाची जशी पुढे क्रांती होत आली तर तो गुप्त संदेश पाठवण्याची जी काही कला विकसित होत आली त्याला पुढे इंग्रजीमध्ये क्रिप्टो सिस्टीम असं म्हटलं जातं, गुप्त यंत्रणा किंवा त्याला आपण गुप्त प्रणाली पण म्हणू शकतो. तर क्रिप्टो सिस्टीम इज अन इम्प्लिमेंटेशन ऑफ cryptographic techniques and their accompanying infrastructure to provide information security services. A crypto system is also referred to as cipher system. म्हणजे एखादा मेसेज जर आपल्याला गुप्त भाषेत जर पाठवायचा असेल तर आपण या आकृतीमध्ये पाहू शकतो की सेंडर आणि रिसिव्हर आहेत. हा जो काही प्लेन टेक्स्ट आहे म्हणजे याला आपण मूळ संदेश म्हणूयात. एन्क्रिप्शनचा म्हणजे इथे कुठल्या प्रकारची युक्ती किंवा योजना वापरून तो संदेश बदलायचा आहे तो अल्गोरिदम लिहिलेला आहे. आणि एक एन्क्रिप्शन की नावाचा एक प्रकार आहे. एन्क्रिप्शन की म्हणजे उदाहरणार्थ आपण अल्गोरिदम असं म्हणूयात की अल्गोरिदम कुठला आहे तर अक्षर बदलायचा, अक्षरे पुढे घ्यायचा, एक दोनच्या ऐवजी तीन अक्षरे, तीनच्या ऐवजी चार अक्षरे असा हा अल्गोरिदम आहे. आणि की कोणती तर किती अक्षर बदललेले आहेत किंवा कितव्या अक्षरानंतर मूळ संदेश आपल्याला मिळेल. म्हणजे 2 अक्षर आहेत किंवा 3 अक्षर आहेत किंवा 4 अक्षर आहेत तर की म्हणजे चावी म्हणून आपण असं म्हणूयात की ही एन्क्रिप्शन की म्हणजे झाली 2 अक्षर किंवा 3 अक्षर. किंवा आता आपण मागच्या स्लाइडमध्ये जे पाहिले स्कायटलची जी योजना आहे त्याच्यामध्ये आपण उभे चौकोनामध्ये संदेश लिहिणार आणि नंतर ते संदेशाचे ते जे चौकोन उभे उभे कापत चालणार. तर अल्गोरिदम म्हणजे आपण असं म्हणूयात की त्या योजनेचं नाव आणि ऍक्च्युअल त्याच्यामध्ये बदल कसा करणार आहोत तर ती झाली की. तर नंतरनं जो हा अल्गोरिदम आणि ती की वापरून जो काही आपला जो प्लेन टेक्स्ट आहे ज्याला आपण मूळ संदेश म्हणूयात तो सायफर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट होईल. सायफर टेक्स्ट म्हणजे सांकेतिक मजकूर म्हणून त्याला आपण म्हणूयात. जरी इंटरसेप्टर जो कोणी असेल म्हणजे तिसरा व्यक्ती जो असेल तो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की हा टेक्स्ट काय, त्याला जरी कदाचित कळला किंवा त्याला अल्गोरिदम जरी समजला परंतु जोपर्यंत त्याला ही की माहित होत नाहीये, डिक्रिप्शन की माहित होत नाहीये तोपर्यंत असं आपण म्हणू शकतो की तो संदेश सुरक्षित आहे. म्हणजे ज्यावेळेस रिसिव्हर पर्यंत हा संदेश येईल त्यावेळेला त्याला हे ठाऊक असेल की एन्क्रिप्शन की कुठली वापरली गेलेली आहे. त्या एन्क्रिप्शन कीच्या ऐवजी आता तो डिक्रिप्शन की वापरणार आणि त्या डिक्रिप्शन की वापरून तो जो काही गुप्त संदेश आहे तो त्या सांकेतिक भाषेतील आहे तो त्या मूळ भाषेमध्ये तो आणू शकतो. याला आपण म्हणूयात की बेसिक आपली ही क्रिप्टो सिस्टीमची यंत्रणा. पुढे जाऊयात. तर या क्रिप्टो सिस्टीमचे काही पार्ट पडतात. उदाहरणार्थ इथे आपण पाहिलं की प्लेन टेक्स्ट म्हणजे काय, अल्गोरिदम म्हणजे काय, एन्क्रिप्शन म्हणजे काय. तर इथे आपण परतही पाहणार आहोत की प्लेन टेक्स्ट इट इज द डेटा टू बी प्रोटेक्टेड ड्युरिंग ट्रान्समिशन. जो संदेश तुम्हाला पाठवायचा आहे तो. नंतर ना एन्क्रिप्शन अल्गोरिदम त्याला आपण मॅथमॅटिकल प्रोसेस आता आपण चर्चा केली की किती अक्षर बदलायचे तुम्हाला किंवा अक्षरांच्या ओळी तुम्ही खाली वर कशा पद्धतीने लिहिणार आहात तर त्याला आपण अल्गोरिदम म्हणूयात. नंतर ना सायफर टेक्स्ट म्हणजे जो बदललेला संदेश आहे, सांकेतिक मजकूर आहे तो त्याला आपण सायफर टेक्स्ट म्हणूयात. नंतर डिक्रिप्शन अल्गोरिदम ज्यावेळेस तो सांकेतिक मजकूर ज्या निश्चित ज्या व्यक्तीला भेटणार आहे तर त्याला देखील हे ठाऊक असायला हवं
किंवा तो कुठला अल्गोरिदम किंवा मॅथमॅटिकल प्रोसेस, गणितीय भाषा आपण म्हणू शकतो, ती वापरून तो संदेश मूळ संदेशामध्ये आणणार आहे. सो क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम दॅट टेक्स अ सायफर टेक्स्ट अँड अ डिक्रिप्शन की ॲज अ इनपुट अँड आउटपुट्स अ प्लेन टेक्स्ट. The decryption algorithm essentially reverses the encryption algorithm and is closely related to it. जे साध्या भाषेत जर म्हणायला गेलं तर आपण असं सांगू शकतो की जो काही सांकेतिक मजकूर आहे तो पुन्हा एकदा मूळ संदेशामध्ये रूपांतरित करण्यासाठी जे काही आपल्याला सूचना लागतील त्याला आपण डिक्रिप्शन अल्गोरिदम म्हणूयात. एन्क्रिप्शन की आणि डिक्रिप्शन की, जसं आपण आधीच्या ह्याच्यामध्ये चर्चा केली की अक्षरं बदलायची हा अल्गोरिदम आहे, पण किती अक्षर बदलायचे, 2, 3, 4 किंवा आणखीन वेगळ्या प्रकारे जर म्हटलं तर पहिल्या अक्षरासाठी 2 अक्षर बदलायचे, दुसऱ्या अक्षरासाठी 3 अक्षर बदलायचे, तिसऱ्या अक्षरासाठी 4 अक्षर बदलायचे, हा एक अल्गोरिदम झाला आणि त्याला आपण की देखील म्हणू शकतो. अगदी सेम त्याच पद्धतीने डिक्रिप्शन की ही देखील या जो संदेश ज्याला मिळणार आहे रिसिव्हरला त्याला देखील ही माहिती असायला हवी की या पद्धतीची ही डिक्रिप्शन की आहे म्हणून. जो कोणी रिसिव्हर आहे तो रिसिव्हर तो संदेश रिसिव्हर इनपुट्स द डिक्रिप्शन की इनटू द डिक्रिप्शन अल्गोरिदम अलॉंग विथ द सायफर टेक्स्ट इन ऑर्डर टू कम्प्युट द प्लेन टेक्स्ट. त्याला तो संदेश मिळाल्याच्या नंतरनं त्यांची दोघांची जी सामायिक की आहे ती की किंवा आपण त्याला चावी देखील म्हणूयात, तर ती चावी वापरून तो संदेश काय करणार आहे, जो सांकेतिक संदेश आहे तो मूळ संदेशामध्ये रूपांतरित करणार आहे. तर या क्रिप्टो सिस्टीमचे म्हणजे हे आताच्या युगात जे काही संदेश पाठवले जातात तर याचे 2 प्रकार पडतात. एक सिमेट्रिक की एन्क्रिप्शन आणि दुसरा जो आहे तो आहे असिमेट्रिक की एन्क्रिप्शन. तर सिमेट्रिक की मध्ये इथे उल्लेख केलेला आहे की एन्क्रिप्शन प्रोसेस वेअर सेम कीज आर युज्ड फॉर एन्क्रिप्टिंग अँड डिक्रिप्टिंग द इन्फॉर्मेशन इज नोन ॲज सिमेट्रिक की एन्क्रिप्शन. म्हणजे कुठल्याही एकच प्रकारची की, उदाहरणार्थ चावी आपण म्हणूयात, ती वापरली जाईल आणि ती की वापरूनच तो संदेश जो काय असेल तो मूळ संदेशामध्ये आणला जाईल. तर याचे काही जर उदाहरणं जर पाहिले आपण तर डिजिटल एन्क्रिप्शन स्टँडर्ड DES, ट्रिपल DES, आयडिया किंवा ब्लोफिश ही जी आज अल्गोरिदमची उदाहरणं म्हणून आपण सांगू शकतो की या वापरून आपला जो संदेश आहे तो मूळ जो कोणी रिसिव्हर आहे त्याला पाठवला जातो. आजच्या काळात जर आपण असं म्हटलं तर आपण जे काही मेसेजेस पाठवतोय आपण व्हॉट्सॲप किंवा फेसबुक वापरताना आपल्याला आपले संदेश एन्क्रिप्टेड केलेले आहेत. जो तुमचा वाचणारा आणि पाठवणारा आहे त्या व्यतिरिक्त हे संदेश कोणालाच कळणार नाहीत किंवा वाचू शकणार नाहीत अशा पद्धतीने तिथे यंत्रणा तयार केलेली आहे, सॉफ्टवेअर तसे तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे आणि यापैकीच एक कुठला तरी आपण त्या म्हणू शकतो की तिथे अल्गोरिदम किंवा जी काही मॅथमॅटिकल प्रोसेस आहे ती वापरलेली आहे. तर सेंडर जो कोणी आहे तर तो देखील या आपण इमेजमध्ये पाहू शकतो की शेअर्ड सिक्रेट की जी असेल, हा जो काही प्लेन टेक्स्ट असेल तो एन्क्रिप्ट करण्यासाठी तो या कीचा वापर करतो आणि नंतरनं तो जो काही सांकेतिक मजकूर आहे तो डिक्रिप्ट करण्यासाठी हा जो कोणी रिसिव्हर आहे त्याला देखील ही की माहिती असणार. सुरुवातीला ज्यावेळेस संदेश एकमेकाला पाठवायचे आहेत हे ज्यावेळेस ठरतं त्यावेळेस पाठवणारा आणि तो स्वीकारणारा या दोघांनाही ते दोघंही एक आपण असं म्हणू शकतो की एक व्यवहार करून घेतात की ह्या की वापरून आपण आपले संदेश पाठवणार आणि त्याच की वापरून आपण ते संदेश एकमेकाशी मूळ भाषेमध्ये रूपांतरित देखील करून घेणार. तर सिमेट्रिक की म्हणजे एकच की असणाऱ्या या अल्गोरिदम मध्ये काही अडचणी देखील आहेत. उदाहरणार्थ की एस्टॅब्लिशमेंट. So before any communication, both the sender and receiver need to agree on a secret symmetric key. It requires a secure key establishment mechanism in place. म्हणजे काय की दोघांनाही, जो पाठवणारा आहे आणि जो तो मेसेज संदेश स्वीकारणारा आहे, या दोघांनाही माहित असावं की आपण कुठली की वापरून हा संदेश तयार करणार आहोत. नंतर दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये उपस्थित होतो की ट्रस्ट, म्हणजे इथे आपण म्हणू शकतो विश्वासाचा. सेंडर पाठवणारा आणि रिसिव्हर स्वीकारणारा जर एकच जर की जर वापरत असेल सिमेट्रिक, सो देर इज इम्प्लिसिट रिक्वायरमेंट दॅट द सेंडर अँड द रिसिव्हर ट्रस्ट इच अदर. त्या दोघांचा एकमेकांवर विश्वास देखील असावा. उदाहरणार्थ असं देखील होऊ शकतं, इट मे हॅपन दॅट द रिसिव्हर हॅज लॉस्ट द की टू अन अटॅकर अँड द सेंडर इज नॉट इन्फॉर्म.
जे चुकून रिसिव्हरनी तो संदेश एखाद्या त्या शत्रूच्या माणसाला तो दिलेला आहे आणि कदाचित पाठवणाऱ्याला म्हणजे सेंडरला ही घटना माहीतच नाही. त्याच्यामुळे तो जो काही संदेश गुप्त करून पाठवतोय ते शत्रू सहजपणे ते वाचू शकतात, समजून घेऊ शकतात. तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, these two challenges are highly straining for modern day communication. So today people need to exchange information with a non-familiar and non-trusted parties. फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन बिटवीन ऑनलाईन सेलर अँड कस्टमर. आजच्या काळात जर पाहिलं तर आपण आपल्या मोबाईलवरती ज्यावेळेस अशा प्रकारचे इंटरनेटच्या माध्यमातून जे काही ट्रान्झॅक्शन्स करतो, व्यवहार करतो, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे OTP येतात. आपण बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन वेबसाईटमध्ये लॉग इन करताना आपले पासवर्ड तिथे एंटर करतो. पासवर्ड एंटर केल्याच्या नंतरही परत आपल्याला परत मोबाईलवरती OTP येतात. तर पाठवणारा कोण आहे आणि मला निरोप देणारा रिसिव्हर करणारा कोण आहे हे एकमेकाला ओळखत देखील नाहीत. आणि मग अशा ठिकाणी सिमेट्रिक की आपण कशी जनरेट करणार, एकच की कशी वापरणार. तर या काही अडचणींमुळे सिमेट्रिक की अल्गोरिदम आजही हा पूर्णपणे वापरला जात नाही. पुढे जाऊन आपण पाहूयात की त्याऐवजी असिमेट्रिक की हा अल्गोरिदम बऱ्यापैकी एक चांगल्या पद्धतीने वापरला जातो. त्यामध्ये आपण असं म्हणूयात की एन्क्रिप्शनची जी प्रोसेस आहे, वेअर डिफरंट कीज आर युज्ड फॉर एन्क्रिप्टिंग अँड डिक्रिप्टिंग द इन्फॉर्मेशन, इज नोन ॲज असिमेट्रिक की एन्क्रिप्शन. परत एकदा पहा, डिफरंट कीज म्हणजे वेगवेगळ्या की ह्या वापरल्या जातात की तो जो संदेश आहे तो कन्वर्ट करायचा, म्हणजे मूळ संदेश हा सांकेतिक भाषेमध्ये कन्वर्ट करायचा, जेणेकरून तो मधल्या कुठल्याही व्यक्तीच्या हाताशी जरी लागला तरी त्याला तो समजणार नाही. उदाहरणार्थ आपण असं म्हणत की OTP आहे, तो OTP ज्यावेळेस आपल्यापर्यंत येतो, समजा बँकेचे आपण व्यवहार करतोय किंवा काही आपण ऑनलाईन पेमेंट करतोय, तर जे काही OTP येतात तर ते OTP आपल्यापर्यंत येताना मूळ OTP रूपांतरित येऊन जातो, पण मधल्या काळात तो संदेश कुठेतरी दुसऱ्या भाषेत किंवा त्याच्यामध्ये काही नंबर्स असतील किंवा अक्षर असतील हे ऍड केलेले असतील. जरी त्या कीज जर वेगळ्या असतील, दो द कीज आर डिफरंट, दे आर मॅथमॅटिकली रिलेटेड अँड हेन्स रिट्रायव्हिंग द प्लेन टेक्स्ट बाय डिक्रिप्टिंग सायफर टेक्स्ट इज फिजिबल. या म्हणजे या ड्रॉइंग मध्ये किंवा इमेज मध्ये आपण पाहू शकतो की प्रायव्हेट की आणि एक पब्लिक की देखील वापरली जाते. हा जो काही प्लेन टेक्स्ट असेल तो एन्क्रिप्ट करण्यासाठी एक विशिष्ट अल्गोरिदम वापरला जाईल. एक पब्लिक की देखील त्याच्यामध्ये पब्लिक कॉमन वापरलेली असेल आणि तोच संदेश रिपॉझिटरीच्या माध्यमातून या पब्लिक की होस्ट 1 ची आणि होस्ट 2 ची या पब्लिक की कुठेतरी सिक्युअर केले असतील. म्हणजे याला आपण असं म्हणूयात की हा जो काही OTP आहे हा कुठेतरी लपून ठेवलेला असेल, जेणेकरून हा जो सेंडर आहे, समजा हा बँकेचा सेंडर आहे आणि हा कस्टमर आहे, तर त्याच्यापर्यंत हा जो काही OTP येतोय हा एन्क्रिप्टेड करून हा मेसेज आला इथे डिक्रिप्ट करताना, तर त्यावेळेस कदाचित त्याला या पब्लिक की आणि दोघांच्या याची पब्लिक की, सेंडरची आणि रिसिव्हर करणाऱ्याची पण पब्लिक की, तर या वापरून तो काय करणार की हा जो संदेश आहे हा डिक्रिप्ट करणार, म्हणजे आणि आपल्याला तो जो मूळ संदेश आहे तो पाहायला मिळणार. तर अशा पद्धतीने असिमेट्रिक की हा अल्गोरिदम किंवा ही जी प्रणाली आहे ही आपल्याला संदेश पाठवण्यासाठी आजच्या काळामध्ये वापरली जाते. तर असिमेट्रिक की एन्क्रिप्शन ह्याची सुरुवात झाली की 20व्या शतकाच्या दरम्यान ही सुरुवात झाली, ओव्हर द नेसेसिटी ऑफ फ्री शेअर्ड सिक्रेट की बिटवीन कम्युनिकेशन पर्सन. तर यामध्ये प्रत्येक जो कोणी हा संदेश किंवा ही की वापरणारा आहे, एव्हरी युजर इन दिस सिस्टीम नीड्स टू हॅव अ पेअर ऑफ डिसिमिलर कीज, प्रायव्हेट की अँड पब्लिक की. दोन की ते वापरणार, एक प्रायव्हेट असेल आणि एक पब्लिक असेल, म्हणजे एक स्वतःपुरती मर्यादित असेल आणि एक बाकीच्या पूर्ण जगासाठी एक वेगळी असेल. So these keys are mathematically related. When one key is used for encryption, the other can decrypt the ciphertext back to the original plain text. म्हणजे गणिताचा वापर करून किंवा गणिताचे जे काही अल्गोरिदम असतील त्यांचा वापर करून एका की मधनं दुसरी की तयार करायची. So it requires to put the public key in the public repository and the private key as a well guarded secret. आपण प्रायव्हेट की म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्याला OTP म्हणूयात आणि पब्लिक की हा कॉमन मेसेज संदेश असेल. जरी अटॅकर जो असेल किंवा इंट्रुडर असेल किंवा इंटरसेप्टर असेल, साध्या भाषेत जर म्हटलं तर तिसरा जो व्यक्ती असेल की ज्याला हा संदेश वाचायचा आहे किंवा चोरी करायची आहे, तर त्याला जरी समजला तरी जोपर्यंत त्या सेंडरची किंवा रिसिव्हरची प्रायव्हेट की त्याला माहित होत नाहीये तोपर्यंत तो देखील हा संदेश मूळ संदेशामध्ये
रूपांतरित करू शकत नाही, किंवा त्याने तसा करायचा प्रयत्न जरी केला तर कदाचित त्याला तो खूप काळ जाईल, वेळ जाईल. सो the public and private keys of the users are related, so it is computationally not feasible to find one from another. जे पब्लिक की आणि प्रायव्हेट की या एकमेकांशी जरी जोडलेल्या जरी असल्या तरी त्या कॉम्प्युटेशनली म्हणजे मॅथमॅटिक्सच्या मदतीने अशा पद्धतीने तयार केलेल्या असतील, त्यामधला जो काही अल्गोरिदम जो काही वापरला असेल, तरी ती जी काही की असेल ते आपल्याला किंवा तिसऱ्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे ती की त्याला मिळवता येणार नाही. तर असिमेट्रिक की या स्ट्रेंथची किंवा या जी स्कीमची ही देखील एक पूर्णपणे स्ट्रेंथ आहे, ताकद आहे आपण असं म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला आपले जे काही संदेश आहेत, गूढ संदेश आहेत, किंवा आपण असं आज म्हणू शकतो की आपले जे काही पासवर्ड्स आहेत, OTP आहेत, हे पाठवले जातात आणि आपला जो काही संदेश आहे तो जास्तीत जास्त गुप्त ठेवून ज्या व्यक्तीला पाठवायचा आहे त्याच्यापर्यंत पाठवायचा प्रयत्न केला जातोय. ज्या वेळेला पाठवणारा जो आहे, होस्ट 1 नीड्स टू सेंड डेटा टू होस्ट 2, ही ऑब्टेन्स द पब्लिक की ऑफ होस्ट 2 फ्रॉम रिपॉझिटरी, एन्क्रिप्ट्स द डेटा अँड ट्रान्समिट्स. म्हणजे पाठवणारा जो आहे तो ज्याला जो निरोप पाठवायचा आहे त्याने जी पब्लिक की ठेवलेली आहे रिपॉझिटरी, म्हणजे असं म्हणूयात की इंटरनेटच्या साहाय्याने क्लाउडवरती किंवा सॉफ्टवेअरमध्ये ज्याला निरोप पाठवायचा आहे त्याची जी पब्लिक की आहे तो घेतो. ती की वापरून तो काही त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करणार आणि तो डेटा एन्क्रिप्ट झाल्याच्या नंतर तो डेटा किंवा तो जो काही संदेश आहे इंटरनेटच्या माध्यमातून पुढे पाठवला जातो. होस्ट 2 uses his private key to extract the plain text. जो कोणी तो संदेश मिळवणारा आहे तो काय करतो की त्याची स्वतःची जी प्रायव्हेट की आहे ती की वापरून तो जो रूपांतरित केलेला संदेश आहे तो मिळवायचा प्रयत्न करतो किंवा तो मिळवतो. पुढे अजून म्हणूयात आपण की लेंथ ऑफ द कीज, म्हणजे त्या की मध्ये किंवा असं म्हणूयात की की म्हणजे देखील एक गुप्त संदेश आहे, त्याच्यामध्ये किती बिट्स आहेत, किती अक्षर आहेत. So length of the keys in this encryption is large and hence the process of encryption decryption is slower than the symmetric key encryption. यामध्ये असिमेट्रिक की मध्ये आपण असं म्हणू शकतो की कदाचित ह्या ज्या कीज असतील पब्लिक की आणि प्रायव्हेट की, म्हणजे त्या प्रायव्हेट की मध्ये देखील किती अक्षर आहेत किंवा ते जास्त असल्यामुळे कदाचित ह्या सांकेतिक हा जो साधा मेसेज, साधा मजकूर एन्क्रिप्ट करायचा म्हणजे सांकेतिक करायचा आणि सांकेतिक केलेला मजकूर परत मूळ भाषेत आणायचा, ही जी काही प्रोसेस आहे याला थोडाफार वेळ लागू शकतो सिमेट्रिक की मध्ये. त्यामुळे प्रोसेसिंग पॉवर ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम इज रिक्वायर्ड टू रन असिमेट्रिक अल्गोरिदम इज हायर. त्याच्यामुळे कदाचित ते जे काय मूळ संदेश आहेत ते रूपांतरित करून परत पूर्ववत मूळ संदेशामध्ये आणण्यासाठी जे काय संगणक वापरणार आपण, कॉम्प्युटर वापरणार, त्याला प्रोसेसिंग करण्यासाठी जो काय वेळ लागणार किंवा त्याला जी काय पॉवर लागणार ती जास्त लागणार. तर असिमेट्रिक की मध्ये आपण म्हणू शकतो की थोडासा आपला जो मेसेज आहे येण्या जाण्याचा किंवा तो मूळ रूपांतरित करण्याचा त्याला थोडासा वेळ जास्त लागू शकतो. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की आपल्याला वेगवेगळे संदेश, आपण गुप्त संदेश कशा पद्धतीने पाहू शकतो